नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बाळा त्यांना काय करू नको, काय आहे हां ते दाखवू, ओरड त्यांना नको घाबरते, जाऊ दे, नको ओरडू, गप गप। राणीची पोपट आहे ते, तर ती राणी जीवा पलीकडे त्यांना जपते बिचारी, आणि हा त्यांना जाऊन बोलतोय बाहेर निघा, बाहेर निघा। ते बघा, ए नको, जाऊ दे जाऊ दे। का सुजलच्या मागे लागले? काय केलं? गाडी धुतोय? अरे पेड़ काढ ना, अरे नका ना, काय करता? अरे गारे, त्याला विचारायला भिजावलं तुम्ही। टायगर, काय चाललंय यांचं? काय चाललंय यांचं? काय चाललंय? तुला पण करायची आंघोळ? आंघोळ करायची का? ते बघ ते बघ, त्यांना कशी आंघोळ घालतायत बघ। टायगरला सकाळी घातले मी, नका आता, नको। हा काय करतोय? ते मम्मी नको ना असं काय करू, नको ना, कसं वाटतं ते चड्डी काढ। तू तरी मोठ्या चड्डीवर आहे, यांचं बघ कसं वाटतंय ना असं। बाबा टाका बाबा इथं पाणी, पाणी द्या, शावर शावर। अरे अरे, सामानच नाही लावलाय, नीट लाव, माझ जाणार का मी घासील बरं का? याला घास, याला घास, याला घास, याला घास। मित्रांनो बघा, यांनी कालपासून आंघोळ्या केल्या नव्हत्या, म्हणून टायगरच्या पप्पांनी त्यांना आंघोळ्या घालायचं काम चालवलंय, बोर चालू केले। आणि पाणीला एवढं प्रेशर आहे ना की चांगलं यांचं अंग अख्खं सोलपटून निघतंय। आणि तो सुजन पळालेला आतमध्ये, त्याला धरून आणलंय त्यांनी। कालपासून आंघोळ्या केल्या नाही, सकाळपासून असेच हिंडतंय बिना आंघोळीचे। मग कशी आयडिया केली? तो कुठे समीर? तो पळाला। हा, डोकं मस्त मालिश होऊन निघतंय रे। जायचं? बरं बरं, चल 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 चल। चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय लाकडं गोळा करायला, हे ना, इथून जातो आता। हा चला, तिकडं नाही, नो नो, इकडे या, हे इकडे इकडं चल, इकडे इकडे चल, तिथं सगळे बसलेत ना, इकडे या। हा चल, हा कर कर, सुसू करायचे ग बाळाला माझ्या। मित्रांनो, आम्ही आता इकडं बघा वावरामध्ये जातो, है ना। आता तोंड हातपाय धुवायचं आहे आमचं, म्हणून लाकडं घेऊन येतो पहिली लाकडे घेऊन येतो। टायगर आले सुसू, तो बघ किती वेळ झाला सुसू करतोय, बापरे। तो हे कधी सकाळपासून तो सुसू सुसू असाच बिन सुसूचा होता वाटतं। इथं बघ कितीतरी लाकडं, कोणाचे काय माहिती कोणाची। अरे टायगर, चप्पल पाडली माझी, कुठे गेली? जा येडा, असं करतात। इकडून तर खालच्या वावरातून जाऊ आणि तिकडून निघू, चल। हा चला, हळू चल, हिंडायचंय त्याला, असं फिरायचं होतं। सकाळपासून तो असं बघतोय फिरायला, पण उन्हामुळे ना मी बाहेर काढलं नाही त्याला। आणि मित्रांनो, आज ना काय झालं माहिती का, आमच्या इथं ना 5ला लाईट जाते, ती डायरेक्ट संध्याकाळी 7ला येते, 7:30ला। अजून सकाळी जाते ना 7ला, ती 9ला येते। त्यामुळे काय होतं, झोपेचं पूर्ण वाटोळं झालं। एक तर रात्री मला वेळ झाला, मला 2 वाजले झोपायला, एडिटिंग आणि व्हिडिओ डाउनलोड होण्यात त्याच्यातच वेळ जास्त गेला। त्यानंतर सकाळी बघा होतं 7लाच जाग आली, लाईट गेली सगळं, आणि गरम एवढं होतंय ना, खूप गरम होतं। बाबू तिथं जाऊ नका, काट्यांमध्ये काटे आहेत, तिथं काटे आहेत, तिथं काट्यांमध्ये जाऊ नको, जास्त पुढं पुढं पण जाऊ नको। ते बघ, त्या काट्यांमध्ये जातो तू टायगर। इथून मित्रांनो, एक आम्हाला लाकूड भेटला इथं, तर बघूया आता इथून जाते।
है ना नाईसली बोल तो आव! नाही अरे बापरे झूम होतं का ग हे वाळवी लागली त्याला नका नको पण वाळवी आहे ना हे काय इकडं फेकून मार लांब मार पण आमचं तोंडव नको इकडे फेका असं ए बाजूला तो थोबाडायला लागेल हाय सगळं माती तू बोलला ना ते वाळवी लागली त्याला आता काहीच फायदा नाही तिकडचं घेऊन ते त्याची सगळी वाळू निघली असं हा दिसत पण नाही हे काय? हे काय एवढी एवढी लाकडं काय झालं? पण ती 2 मिनिटात जाणार ते काय हेच नाही पकडणार हे इथे आंब्याला आंबे आले तुझं हो त्या आंब्यात घुसले आपण चल टायगर निखिल वरडत चल उतर चल उतर हे हळूच उतरा स्लिप होशील उतर अरे उतर ना तो म्हणतो तू उतर आता या आवी आवी आय गुड बॉय हे घेऊ का काटक्या कुटक्या याचं काय होणार आहे जाळ पकडायला बरोबर जातील लगेच येऊन अरे 2 मिनिटाची पण आग नाही पकडणार एवढी तर तेवढी मग ते तिकडे मरणाचं पडलं मग तशी नारळाची करवंटे आहेत तिथं ना त्या तो बघ वर चढण्यापेक्षा म्हणतो तिकडून चढ. शॉर्टकट आहे बोलतो तो चला काटक्या कुटक्याच भेटले चल जाऊ दे आल्यासारखं काहीतरी घेऊन तर जाऊया दाखवा किती लाकडं गोळा केली हिनी 1 लाकूड हिनी 2 तिने 1 मोठा 3 आणि मी गेले सगळे छोटे छोटे हा कसं घेणार आहे आणि टायगर तू काय केला का नाही काय शोधून देतोय तर मित्रांनो हे बघा अशी लाकडं गोळा करत करत चाललोय लोकांच्या वावरामधून कसं आहे घेता येत नाही आपल्याला गावाला कसं त्यांनी तोडून ताडून ठेवलेली असतात आहे ना मग आपण त्यांची आयती कशी घ्यायची म्हणून आम्ही आपलं शोधत शोधत घेतो हे आम्हाला कुठं कायमचं राहायचं आहे त्या 4-5 दिवस राहणार आणि त्यासाठी पाहिजेत तर जाड लाकूड पाहिजे होतं तर ही सगळी पतली पतली भेटलीत तर बघूया टायगर ए टायगर कसं वाटतंय भारी वाटतंय असं फिरव बोलतोय मला तो चला मित्रांनो आम्ही चाललो आता घरी आता चूल पेटवतो मस्त घरी जाऊन आहे ना काय चाललंय यांचं केली पण आम्ही पूजा कशी काय पूजा केली दाखव लावा पूजा कर ते दोघी जण येतात ना अजून. कोण अजून तू लाव बायका येतात बाहेरच्या अजून तू लाव तर मित्रांनो आम्ही बघायचं नवीन चूल आणले ना तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं आपण इथे गेलेलो ना बाजारात तेव्हा चूल आणलेली तर टायगरच्या पप्पा बोलतात चुलीला हळद कुंकू लावून पूजा मग नंतर तिच्यावरती स्वयंपाक करा असं आता आम्ही तिला हळद कुंकू लावते साक्षी तू ये साक्षी ये. सगळ्यांनी हळद कुंकू लावा ए आणि माझ्या बाबल्याला पण टिक्का लावायची आहे ना ग माझ्या बाबला टिक्कीसाठी आले ना हा बाबली थांब थांब हा थांब नाकाव पडला ना काय इथून लावायचं एवढा असं हे पण टाकायचं का हळद हे टाकलेच नाही आपण लाव मी लावू का हा लाव ना कोणाला आता तिला लाकडं आम्ही आणलीत मगाशी जाऊन ती आता सगळी लाकडं टाकून हिला म्हटलंय चुलीवरती आज तू भाकऱ्या कर कारण भाकऱ्यांना लय वेळ होतो ना गॅसवरती 2 गॅस आहेत आणि त्यामध्ये काय होतं मग एकीकडे जेवण करायचं परत भाकऱ्यांना मग उशीर होतो म्हणून सांगितलं हे करा या दोघी गेल्यात कुठं गावामध्ये तिथं राणी आणि छकुली
तर हे बोलवतात. चल किती 5 बायका पाहिजेत? हा मग 24 झाले ना आता. अच्छा माझ्या तागुली पण झाली ना. तागुलीला नीट टिक्की नाही लावली. थांब नीट टिक्की लावते. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. बस मित्रांनो जेवण बनवायचं आहे मला. दुपारी मच्छी आणलेली ती मच्छी करायचे. वांग्याचं कालवण आणि मेथीची भाजी असा आमचा बेत आहे आजचा. तू कांदे घे कापायला. तर आता मी यांना कामं देते. कांदे घे. भाजीला बारीक कापायचा मेथीच्या आणि मसाल्याला लांबडा कापायचा. लांब लांब कापायचा. हां तर हे बघा वांग्याचं कालवण करणारे मस्तपैकी आज है ना तागुली जेवण करायची. वा एवढं बस कालवण आला. हां हा हां आणि हा भाजी घे पाणी पी. पाणी पिवायची ते सगळा टिक्का इथंच आणलाय ना. घे पाणी. चल या या. असा दिला तर पितो ना तर पित नाही. धरून ठेव म्हणतो पाणी मला. हां आणि आम्ही इकडे तिकडे जरा जरी आत बाहेर गेलो की लगेच आमच्या मागं मागं येतोय. पिरियड पाणी. चल खाली ठेवती इथं. पी इथं पी. बघा नाही पी. बघितलं असं नाटकं करतो. हा कान फोडू कान तुझा. तुला मुंबईला जायचंय. हा मुंबईला जायचं. चल 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 बोलतोय बघा लगेच. मच्छी बघू दे. अरे ते मच्छी पहिले एक साईड भाजू दे ना. मग पलटी मार. अरे तवा मस्त गरम आहे एकदम. हा भाजू दे चांगली. नाही जाणार. हे बघ आमची नवीन चूल आणि नवीन चुलीवरती भाकऱ्या आणि मच्छी. आणि ही बघा मित्रांनो कोणती मच्छी आहे. मळे मासे. मुळे मासे. अजून कोणती आहे? दुसरी कोणती आहे? नदीचे मासे. जिलापी आहे. काय माहिती नाही. त्याला हे शिंगटे. आणि ही गौरी का नाही टाकली? अरे काहीतरी एखादी आण ना पुरी काहीतरी. ही गौरी का नाही टाकली ग? गौरी बघा ना ही काल आणलेली गौरी. राहू दे आता गौरी तुमची. उद्या टाका आता. बघ आपले लाकडं एवढी अजून एवढी आहेत ना. आता उद्या परत होईल आपल्याला. त्याच्यावर ठेवायच्यावर त्याच्यावर लाकडं ठेवायची. यांनी ना लाकडं भिजवली इकडं. हा हिला सांग. तिला हिने आज सकाळपासून काहीच काम केलेलं नाही. काय नाही केलं नाही. कामचोर आहे. ही काहीच काम करत नाही. गेले फक्त हळद कुंकू जाऊन घेऊन आले. एवढा मोठा कमी केलं थोडंसं. काय काम केलं तर सांग. कपडे धुतले ना ते. तिचे कपडे धुतलेत फक्त. आणि त्या आईची साडीला बंडल मारलंय. अरे तिची तब्येत बिघडली. आईची साडी धुतले. बापरे ती पण 9 वारी 10 वारी. म्हणजे सगळ्यांच्या मिळून एकच कपडा धुतलाय तिने एवढा मोठा. साडी दोन्ही साईडनी घासून ते पण. दोन्ही साईडनी घासाय ना फक्त साबण लावून घासाय. तिनेच बोलली ना साबण लाव. ती बोलली साबण लाव फक्त घासू नको. जे चांगले धुवत होते ते त्यांना नाही बाबले बघा आहे ना मस्त वास्तव. हे बघा टिक्का बिक्का केवढा भारी लावलाय. 2 जण कुठं झालीत काय माहिती. समीर आणि सुमित आल्यापासूनच ते भटकता इथंच बाहेर. तन्मय तर दिसतच नाही है ना. आज आमच्या इथं वाघ आहे ना. वाघ नाही आलेला आहे मित्रांनो. काल लय मोठा जोक झाला. तुम्हाला एक जोक सांगते मी आता. आणि वाघ दिसलेला काल. त्याच्यामध्ये खुद्द ह्या पण सामील होत्या. टायगरला घेऊन डायरेक्ट बेडरूम मध्ये बंद. अरे खरंच 2 डोळे दिसतात. तू बोलली होती. तू किती वेळा बोलली होती. घाबरायचं असतं ना तुझ्या. सर्वांनी तुम्ही मला सांगितलं ना टायगरची काळजी घ्या. मग टायगरच्या काळजी पोटी मी त्याला घेऊन पळाली. पण नाही, मग टायगरचीच काळजी वाटत होती सगळ्यांना. म्हणून आपण बघत होतो की काय दिसतंय नक्की असं. सगळ्यांना खरं टायगरची काळजी का स्वतःची काळजी वाटत होती. 2 डोळे चमकत होते. आपल्याला आणि समजतं आणि त्यांना. खरंच जर टायगर खरा वाघ आला असता तर तुम्ही खरंच स्वतःचा जीव वाचवला नाही, असता. मी तर टायगरला घेऊन पळाले धावलं असते. असतं ना, काय ना काहीतरी. वाघाला सांगितलं तर वाघा बाबा तू वाघ आहेस आम्ही वाघ मारे तू पळून जा. अहो काय झालं तुम्हाला सांगते. हे बघा तिकडं अंधार आहे बघा. त्या तिकडे आहे ना अंधार आहे इथं. म्हणजे एक शेत सोडून दुसऱ्या शेतावरती आहे ना हे आहे झाड आहे. तर त्या झाडावरती काय झालेलं मी सकाळी जाऊन बघितलं. म्हटलं बघूया काय आहे तिथं. हे रात्री तिथं ना असं डोळ्यासारखं असं चमकत होतं. ही लोक सगळे म्हणतायत की तिथे ना वाघ आलाय आणि वाघ दबा धरून बसलाय. आणि
तो येईल टायगरच्या वासानेच आला. अरे म्हणलं एवढं मोठं हॉलिजन लावले कसा आला, पण म्हटलं आला पण असेल बाबा, भुकेले वाघ आहेत इकडचे. काय इकडचे वाघ सगळे अँटिक आहेत, माणसं नेतात, म्हातारी नेतात, कोणालाही जे भेटेल तेवढ्यांना नेत आहेत. मग आम्ही असं विचार केला आणि सगळे जरा घरात पळत सुटलो. ही तर 100% दारेगिरी टक्केवारी चालू केलेली. 100% दिसतच एवढं स्पष्ट होतं ना, असे 2 डोळे जसे चमकतात ते असं, त्याच्यामुळे वाटलं 100% वाघच असणार आहे. वाघच आहे ना. आमची आई तर अशी 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 थरकाप चालू झालेला. आणि आम्ही अरे चला ना घरात चला. तर समीर तर इथंच खुर्ची टाकून बसलाय ना, हसतोय, म्हणतो अरे नाही येणार वाघ, नाही येणार. म्हणलं अरे नाही आला असेल आणि तो असाच येईल, जंप मारल. टायगरचाच वासाने आला. आणि मग सकाळी ना मी कचरा टाकायला गेली, ते म्हटलं चल बघूया त्या झाडाजवळ काय चमकते. हे लोक अर्धा तास 1-1.5 तास, अर्धा तास नाही 1.5 तास जेवून बिवून झाले तरी ते वाघच करत बसलेत. त्यांना काही झोपा येईना. म्हणतात नाही वाघच आहे. नंतर म्हणतात नाही काजवा आहे. म्हटलं काजवा पण नाही आहे, काजवा एका ठिकाणी नाही राहणार एवढा चमकत, तो फिरल असा. मग सकाळी कचरा टाकायला गेली, म्हटलं चला बघूया काय. तर तिथं काय होतं सांगू तुम्हाला. गिफ्टचं कागद असतं बघा, गिफ्टचं कागद प्लास्टिकचं गोल्डन कलरचं, त्याची कोणीतरी अर्धा कागद असा कापून ना त्याची रशीसारखं ना बनवून प्लास्टिकच्या कागदाने ती झाडाची फांदी मिळून अशी बांधलेली. आणि तिचा एवढूसा शेंडा आहे ना खाली असा हालत होता आणि तो चमकत होता. म्हटलं अरे देवा बघा आता पण तसाच दिसतोय. नाही मी त्याला आता रात्री सकाळी त्याला असं केलं का काठीने ढकलून, तेव्हा आता तो दिसत नाही म्हणून तो दिसत नाही. आणि मित्रांनो असं झालं आणि वाघ आला करून बाबो सगळ्यांनी पार अर्धा जीव सोडूनच दिलेला. सगळे 2 दिवसापूर्वी तिथून वासरू गेलेले गाईचं वासरू गेलंय तिथून गोठ्यातून. 6-7 दिवसाचं आम्हाला ते वाघाचीच काळजी आणि आम्ही असंच म्हणलं नको निष्काळजीपणा ही ना बाबा. तू अजिबात घाबरली नाही. पण सगळे सामील होते त्याच्यामध्ये. उद्या पळून जायच्या बेतात होते. भीती वाटलेली ना, 2 डोळे चमकतात. मम्मी अगं खरंच वाघ आहे, अगं खरंच आहे. पण तो होता डिझाईन पेपर. आणि आमच्यात शूरवीर, मी बाहेरच होते माहितीये का, मी पळाले नाही काय नाही. आमच्यातली ही शूरवीर आहे फक्त बर का. ही बाहेरच होती, झोपून पण बाहेरच राहिली रात्रभर वाघाची वाट बघत. तिच्या सर्वांच्या आधी ही पळून मोकळी आतमध्ये आणि खिडकीतून अशा बघताय. जुगनू आहे. नंतर आली म्हणते नाही ग तो जुगनू होता. जुगनू म्हणलं बंट्या कुठं आहे. आपल्याला जग माहिती तो काय. जुगनू आहे. अगं त्याचं जाळ कमी करते लागले करपायला ना. नाही ना, हां तेवढंच ठेव. चुलीने आमचं मस्त काम केलं बघा, भारी भेटली चूल मित्रांनो. आम्ही सिमेंटची चूल आणली विकत 200 रुपयाला. आणि मला आईने पण घेऊन ठेवले गावाला. आई बोलली घेऊन ये, ती डबलची आहे शेगडीसारखी, ती पण आणायची, ती पण तिने सिमेंटचीच घेऊन ठेवले. आता गेली ना की ती घेऊन येईल. लाकडं घेतली बघा मगाशी ना, तर बरं झालं लाकडांनी आमचं चांगलं काम केलं. आणि इथं आम्ही त्या वाघासाठी एवढा मोठा हॉलिजन लावला आहे. तर वाघ कशाला मरायला इकडून येईल, एवढा हॉलिजन एवढा उजेडात कुठला वाघ येतो का, येतो पण भुकेला वाघ असेल ना तो नक्की येईल. तू कुठं गेलेला रात्री वाघ आलेला तेव्हा. काय 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 घेऊन बसलेला. घेऊन पकडायला बसला कधी येतोय. जाळं लावून बसलेला वाघाला पकडायला का पिंजरा आणायला गेलेला काय माहिती. तो सगळं तरी आम्हाला वाघाने नेला असता ना मग आले असते. ही यांना काय झालं. आज हा संशोधक आहे एवढा मोठा आणि सगळे वाघ करतोय ना. आम्ही पोरं कुठे आहेत पोरांना बघा वाघाचे 2 डोळे चमकतायत. बापरे. आणि सकाळी जेव्हा तो जोक एवढा हसत होतो ना, आम्ही मरणाचा हसत होतो. चला आता जेवण झालं आहे आमचं. मी आतमध्ये भाजी केली, कालवण केलं, भात केला, मच्छी बाहेर आणली तळायला. हिला म्हणलं आता इथं चूल आहे ना, तर किचन खराब नको व्हायला, तर इथंच तळून घे, जाऊ दे. बरं झालं इथंच तळली. हे बघा मस्तपैकी मळे मासे आणि नाही थांब आली बघायला.
कालवण माझं शिजतंय. आणि माझा बाबल्या बघा, बाबल्याला असे पाहिजे सगळे बसलेले, सगळ्यांनी माझ्यासोबत बसून राहावा. आणि आमच्या आई झोपून गेल्यात, उठून गेल्या, उठून बसलेत बघा. वाघ आलेला नाही रात्री वाघ कसा आलेला? रात्री आम्ही लय घाबरलो, दरवाजा बंद करून घेतलं. आई अरे त्यांना बोलव ना घरात, अरे कधी लावा ना. बापरे, आईचा तर असाच जीवाचा हे झालेला तरफडा. त्यांना वाटलं लगेच वाघ येईल आणि उडी मारून जा, एवढ्यांना वाघ देणार आहे का? बाबा पण सगळ्यात ही 100% वाली मला आवडली. मित्रांनो बघा, इथं कालवण चाललंय आणि इथे सॅलड ठेवलंय कापून. इथं सगळ्यांना असं खायला आता आवडतं. काकडी आणि कांदा पाहिजे. भाकऱ्या इथं तिने भाकरी बघा केल्या भारतीने सगळ्या गॅसवर, इथं ह्याच्यावरती चुलीवरती. तर चला आता जेवण वाढून घेते. तर मित्रांनो हे बघा, सर्वजण जेवायला बसलेत, तुम्ही पण जेवायला या. आणि आता भारती सर्वांना सर्विंग करते, जेवण देते. इकडं पुरुष मंडळी आमची भिडले मस्तपैकी सगळी. पण पाव पाहिजे तर पाव पण घ्या रे. पाव पण आहेत. हा, पाव पण आणले. सगळ्यांचं जेवण होईल तर मी वाढतच बसन इथं आणि मला एकटीला सोडून जातील सगळेजण. नाही कोण नाही जाणार सोडून तुला एकटीला. हे बघा, सर्वांनी जेवायला या. आणि आता मी जेवण करून घेते, भुकले लागले. 9-9:30 वाजून 9:30 पावणे 10 झालेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.